आज कंस शिजूया. बघा आमचा श्री पण स्टडी करतोय. बघा किती डीप स्टडी करतोय आणि हो ना श्री, स्टडी करतोय ना तू. काय वाचायला? स्वरा तू काय करती? हाय करा एकदा. पाद्या बघा आमची रोजची संध्याकाळ अशी असते मुलांच्या सोबत. खूप मज्जा, खूप मस्ती. तर ही दोन्ही स्टडी करत होती. स्वरा त्याला शिकवत होती आणि तो करत होता. बघा किती डीपली स्टडी करतोय. स्वरा बसली ना त्याला पण स्टडी करायचं असतं. मनात नसलं ना मग स्वराला पण नाही करून देत. तिचं बुक वड हे वड करत बसतो. तर आता रमलेली मस्त स्टडीमध्ये. तर अशी असते आमची संध्याकाळ. तर मुलांनी बघा किती पसारा केलो. रोजचा असतं आमच्या घरात हे. तर ही दोन्ही स्टडी करायला तर मी पटापटा आवरून घेते. ह्यांना यायला लेट होणार होता तर काम आवरून घ्यावं म्हटलं. मी जेवण पण केलेलं का तर हे फोन करून सांगितलं त्याला मला जेवण कर म्हणून, तू लेट होते मला यायला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आमची सकाळ झाली होती. तर आमचे हे नाश्ता करून परत ड्युटीला चालले होते. तर मला काय मन नव्हतं लावून द्यायचं. तर बघा आमची मस्ती चालू होती कसं. फौजीसोबत आले हे थोडं सगळ्यांना माहीत आहे, पण राहता काय येत नाही आम्हाला सोबत. ह्यांची सकाळ संध्याकाळी ड्युटीच असते. सकाळी नाश्ता करून गेले परत दुपारीच येते, मग आणि परत जाते. त्यांना घरातली ब्लॉग्स बघून कंटाळा येत असेल ना, बोर होत असेल तर मी नक्की ट्राय करेन बाहेर जाऊन ब्लॉग बनवायचा प्रयत्न भरपूर करेन. पण कसं आहे ह्यांना टाईम भेटत नाही त्याच्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही. तरी पण आम्ही जाऊ आणि बनवू आणि इथलं प्रयागराज पूर्ण फिरून दाखवू. अजून कुणी सबस्क्राईब केलं नाही तुम्ही करून टाका, का तर आपल्याला प्रयागराज फिरायचं आहे. माझ्यासोबत तुम्ही पण फिरणार तर